नागपुरात भेंडीची भाजी न खाल्यानं आई मुलावर रागावली। रागाच्या भरामध्ये चक्क मुलानं गाठली दिल्ली। कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीमधली घटना। मुलाला शोधण्यात पोलिसांना यश। मुंबई, ठाणे, पुणे, रायगड, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट, तर सिंधुदुर्गला पावसाचा येलो अलर्ट जारी। संपूर्ण किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज। रायगड जिल्ह्यामधल्या कुंडलिका नदी धोक्याच्या पातळीवर। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा, तर मुसळधार पावसामुळे भात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान। रत्नागिरी जिल्ह्यामधल्या 3 नद्या इशारा पातळीवर। राजापूरमधील गोदावरी नदीनं इशारा पातळी ओलांडली। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरूच। संगमेश्वर तालुक्यामधल्या सोनवी नदीला पूर। सोनवी नदीचं पाणी संगमेश्वरच्या रामपेठ बाजारपेठेमध्ये शिरलं। रामपेठ बाजारपेठेमधील काही दुकानं पाण्याखाली। रत्नागिरी संगमेश्वर तालुक्यामधल्या मागजन बाजारपेठेमध्ये पुराचं पाणी शिरलं। गड नदीचं पाणी मागजन बाजारपेठेमध्ये। गड नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। रत्नागिरीमध्ये काजळी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। लांजा तालुक्यामधल्या अंजराणीमधील दत्त मंदिर पाण्याखाली। दत्त मंदिराच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग। रत्नागिरी तालुक्यामधल्या बाव नदीचं रौद्ररूप। नदीचं पाणी पात्राबाहेर। बागायती शेतीमध्ये घुसलं पाणी। नदीचं पाणी परसुरी पुलाला लागलं। रत्नागिरीच्या खेड शहरामध्ये मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य स्थिती। मच्छी मार्केट परिसरामध्ये पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या महिलेला दुचाकीसह पाण्यातून सुखरूप बाहेर काढलं। रायगडमधील नागोठणे बाजारपेठेमध्ये पुराचं पाणी शिरलं। अंबा नदीची पातळी ही 9.20 मीटरवर पोहोचली। बाजारपेठ कोळीवाडा परिसरामध्ये पाणी शिरल्यानं व्यापाऱ्यांची तारांबळ। रायगडच्या नागोठणे पावसामुळे दाणादाण। रिलायन्स प्रकल्प परिसरात पावसाचं पाणी साचलं। कंत्राटी कामगारांच्या शेकडो दुचाकींचं नुकसान। रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा। दक्षिण रायगडमधील म्हसळा तालुक्याला पावसानं झोडपलं। म्हसळा तालुक्यामधल्या ढोरचे पूल पाण्याखाली। रायगड जिल्ह्यामधल्या धाटाव गावामध्ये पावसाचा कहर। पावसाचं पाणी घरामध्ये शिरल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। गावातील हनुमान मंदिरातही पाणी शिरलं। मुसळधार पावसामुळे रोहा खांब परिसरामध्ये पूर परिस्थिती। घरांमध्ये पावसाचं पाणी शिरल्यानं नागरिकांची उडाली तारांबळ। मुसळधार पावसामुळे कोकणामध्ये अनेक रस्ते जलमय। विविध ठिकाणी रस्त्यावर पुराचं पाणी। मुंबई गोवा महामार्गावर सुद्धा पावसाचं पाणी। रत्नागिरीच्या मंडणगड तालुक्यामध्ये सकाळी मुसळधार पाऊस। भिंगळोली इथल्या बस डेपो आणि शासकीय रेस्ट हाऊस दरम्यान रस्त्यावर पाणी शिरल्यानं वाहतूक विस्कळीत। रायगडमध्ये मुंबई गोवा महामार्गावर खांब नजीक पाणी साचलं। मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक विस्कळीत। वाहन चालकांना रस्त्यावरील पाण्यातून शोधावा लागतोय मार्ग। रायगड रत्नागिरीमध्ये मुसळधार पावसामुळे कशेडी घाटामध्ये दरड कोसळली। दरड कोसळल्यानं घाटातील वाहतूक ठप्प। दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू। रायगड जिल्ह्यामधल्या मुसळधार पावसाचा अनेक भागांना फटका। नागोठणे रोहा महामार्गावर बिसे खिंडीमध्ये दरड कोसळली। वाहतूक पूर्णतः ठप्प। सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या आंबोली घाटामध्ये निसर्गाचा अद्भुत नजारा। धुके आणि पांढऱ्या शुभ्र धबधब्यांमुळे निसर्गाचं सौंदर्य खुललं। कोल्हापूर जिल्ह्यामधल्या राधानगरी धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची हजेरी। राधानगरी धरण 82% भरलं। कोयना धरणाचे 6 दरवाजे उघडले। 5000 क्युसेकनं कोयना नदीमध्ये विसर्ग सुरू। 105 टीएमसी क्षमता असणाऱ्या कोयना धरणामध्ये सध्या 75 टीएमसी पाणीसाठा। सांगली जिल्ह्यामधल्या चांदोली धरण परिसरामध्ये पावसाची संततधार। चांदोली धरणातून 8530 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। वारणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। कोल्हापुरातील कळंबा तलाव ओव्हरफ्लो। पहाटेपासून पावसानं हजेरी लावल्यामुळे कळंबा तलावातून होणाऱ्या विसर्गात वाढ। सातारा कोल्हापूर सांगली जिल्ह्यामध्ये पावसाची हजेरी। कृष्णा पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर पुन्हा वाढला। धरण क्षेत्रासह ग्रामीण भागामध्ये पहाटेपासून पावसाची जोरदार बॅटिंग। शहर परिसरातही ढगाळ वातावरण आणि पावसाची दमदार सरी। मध्य महाराष्ट्र आणि पुण्याच्या घाटमाथ्यावर हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट। आज दिवसभर मुसळधार पावसाची शक्यता। पुणे हवामान खात्याची माहिती। बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर पुण्यामध्ये पावसाची हजेरी। पुढील 2 दिवस मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज। वाशिमच्या मालेगाव तालुक्यामध्ये जोरदार पावसाला सुरुवात। पावसामुळे पेरणी झालेल्या पिकांना जीवदान, तर काही दिवसाआधी झालेल्या मुसळधार पावसामुळे पेरण्या खोळंबल्या। शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण। जायकवाडीच्या बॅकवॉटरमुळे संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यामधल्या भीवधानोरा गाव अडचणीत। जायकवाडीच्या बॅकवॉटरनं भीवधानोरा गावाला वेढलं। नागरिकांना आणि मुलांना तराफ्यातून करावी लागते ये-जा। 3 पिढ्यांपासून गावकऱ्यांचा रस्त्यासाठी संघर्ष।
जुलैचा अर्धा महिना लोटला तरी पश्चिम विदर्भातील धरणातील प्रकल्पामध्ये जलसाठा निम्म्यावर. सर्वात मोठ्या अप्पर वर्धा धरणामध्ये केवळ 48% जलसाठा. पश्चिम विदर्भात दमदार पावसाची प्रतीक्षा. अमरावती जिल्ह्यामध्ये सरासरी 109% पाऊस. जिल्ह्यामध्ये 116.3 मिलीमीटर पावसाची नोंद. धारणी दर्यापूर तालुक्याला अद्यापही पावसाची प्रतीक्षा. रायगड किल्ल्याच्या पायऱ्यांद्वारे प्रवेश करण्यास पर्यटकांना बंदी. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय. पावसाळ्यामध्ये दरडी कोसळण्यासह पाण्याचा प्रवाह वाढण्याची शक्यता. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली शिंगारे कुटुंबियांची सांत्वनपर भेट. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक संभाजी शिंगारेंचं काही दिवसांपूर्वी निधन. सोलापुरात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी घेतली अजित पवारांची भेट. प्रवीण गायकवाडांवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची अजित पवारांकडे मागणी. बाळा बांगरांनी घेतली महादेव मुंडेंच्या पत्नीची भेट. महादेव मुंडेंच्या हत्येप्रकरणी दोघांमध्ये चर्चा. महादेव मुंडेंच्या हत्या प्रकरणामधील आरोपी अजूनही मोकाट. गणपतीसाठी कोकणात एसटीच्या 5000 बसेस धावणार. 23 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान 5000 बसेस सोडण्याचा निर्णय. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. बेळगावसह सीमा भागामधल्या कन्नड भाषेची सक्ती तत्काळ मागे घ्या. महाराष्ट्र एकीकरण समितीची मागणी. बेळगावचे महापौर मंगेश पवार यांची घेतली भेट. तीव्र आंदोलनाचा इशारा. आदिवासी विकास भवन समोर आदिवासी आंदोलक आक्रमक. 7 दिवसांपासून आंदोलन सुरू. कार्यालयामध्ये प्रवेश करण्यावर आंदोलक ठाम. पोलिसांकडून सौम्य बळाचा वापर. आंदोलक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की. जळगावमध्ये जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात पुरोगामी लोकशाहीवादी संघटनांचं आंदोलन. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शन. नारायणगड महंतांच्या निवडीबाबत महंत घेतील तो निर्णय मान्य. नारायणगडावर झालेल्या बैठकीमध्ये एकमतानं मान्यता. हात वर करून केलं जाहीर.